नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी जर तुम्हाला विचारलं की मराठीतला सर्वात लहान शब्द किती अक्षरांचा असू शकतो, तर तुम्ही काय उत्तर द्याल? वा, मस्त प्रश्न आहे ना. पण याचं उत्तर देणं अवघड आहे का? तर अजिबात नाही. मराठी भाषेतला लहानात लहान शब्द हा एका अक्षराचा असू शकतो. आत्ताच म्हटलं ना, वा, का, छे, हे सगळे एकाक्षरी शब्द आहेत. आणि काय गंमत आहे बघा भाषेची. अवघ्या एका अक्षराने एक पूर्ण शब्द तयार होतो आणि त्या एका शब्दातून आश्चर्य, आनंद, नकार, प्रश्न, विनंती, प्रेम, राग, उपहास कितीतरी भावना व्यक्त होऊ शकतात. आता तुम्हाला वाटत असेल एकाक्षरी शब्द म्हणजे फार तर वा, छे असे काही उद्गार असतील फक्त. पण तसं अजिबात नाही. मराठीतील एकाक्षरी शब्दांचं विश्व खूप मोठं आणि रंजक आहे. ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा विषय तुम्हाला आवडीचा वाटत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. म्हणजे पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. म्हणजे मग मराठी भाषेची श्रीमंती सांगणारे असे आणखी व्हिडिओज तुमच्यापर्यंत नित्य नेमाने पोहोचतील. कसं वाटलं हे? चला तर आता पाहूया एकाक्षरी शब्दांचं हे अनोखं विश्व. जा, ये, दे, घे हीच उदाहरणं बघा. एका शब्दात खरं तर एक वाक्य आहे. अवघ्या एका अक्षरात संपूर्ण कृती व्यक्त होते. काही शब्द नाम म्हणून वापरले जातात. उदाहरणार्थ बा. ग्रामीण भागात आजही अनेक जण वडिलांना प्रेमाने बा म्हणतात. आणि हाच बा आदरार्थी प्रत्यय म्हणून विठोबा, खंडोबा अशा नावातही दिसतो. काही शब्द उद्गार असतात. वाह, छे, हो, आश्चर्य, आनंद, नकार, संमती अशा कितीतरी भावना व्यक्त करतात. काही शब्द प्रश्न विचारतात, जसं का. काही शब्द विनंती किंवा आग्रह व्यक्त करतात, जसं ना, येशील ना. आता हे उदाहरण बघा की न हा एकाक्षरी शब्द आपल्या रोजच्या वापरातला पण किती वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. पहिला अर्थ नकार. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगीन युक्तीच्या चार. हे मोरोपंतांनी आर्या भारतात कृष्णाच्या तोंडी घातलंय. पण न चा दुसरा उपयोग चक्क संमती दाखवणार आहे. आता तूच बघ ना. इथे न म्हणजे समोरच्याची संमती किंवा लक्ष वेधण्याचा भाव. आता तिसरा उपयोग प्रत्येक या अर्थी आहे. माणूस न माणूस तेच म्हणतो आहे, म्हणजे प्रत्येक माणूस. आणि चौथा उपयोगही आहे. पूर्वी पत्रांमध्ये न असा नमस्कारचा संक्षेप लिहिला जाई आणि त्याचप्रमाणे न हा नमुना या अर्थानेही संक्षेप म्हणून वापरला जातो. थांबा, आणखी एक अर्थ आहे नचा. सह, बरोबर. तो न ती पहावे तेव्हा बरोबर असतात. अर्थात इथे न हा प्रत्यक्षात अन आणि सह या शब्दाचं संक्षिप्त रूप आहे. पण एका न मध्ये एवढे अर्थ सामावलेले आहेत हे पाहिल्यावर एकाक्षरी शब्दांचं वैशिष्ट्य अधिकच जाणवतं की नाही. काही एकाक्षरी शब्दांची उदाहरणं म्हणजे नवरा या अर्थी घो. कोकणातल्या लोकांनी लगेच लाईकचं बटन दाबून टाका. पण म्हणायला काय मजा येते ना, तुझ्या हौशीचा घो. आणि गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. किंवा हा शब्द बघा जू. जू म्हणजे जोखड, गाडीला जोडलेल्या बैलाच्या मानेवरचं लाकूड. कवी यशवंत यांच्या कवितेत एक ओळ येते, जू बैसले मानेवरी, चाबूक हा पाठीवरी. या शब्दाचा एक किंचित अपरिचित अर्थही आहे. काही ठिकाणी युगल म्हणजे जोडी या अर्थीही हा शब्द वापरतात. जसं की निळ्या पक्ष्यांचे जू फांदीवर बसले आहेत. किंवा हा शब्द घ्या भ्या म्हणजे भीती. मला कोणाचं भ्या नाही. हे ग्रामीण मराठीत आजही सहज ऐकायला मिळतं. मला भे वाटतं असंही म्हटलं जातं. किंवा हा मुलगा ढ आहे, त्याची अगदी फ झाली म्हणजे फजिती झाली. किंवा फे उडाली, तिला ग आहे फार म्हणजे गर्व. ग ची बाधा असंही म्हणतात. ही सर्रास बोलली जाणारी वाक्य आहेत.
इथे ग, फ, ढ या अक्षरांना वेगळीच ओळख मिळालेली दिसते. आता गाची गंमत बघा. गा आपल्याला चटकन आज्ञार्थी क्रियापद वाटतं. गा बाळांनो श्रीरामायण ही तर किती प्रसिद्ध ओळ आहे. पण ज्ञानेश्वर कालीन मराठीत गा हे संबोधन आहे. अरे या अर्थी गा वापरला जाईल. हा गा तू जाणता तरी न विचारिसी का आता. आणि आता हा शब्द जरा विशेषच आहे. म्हणजे पै हा एकाक्षरी शब्द बघा. आज तो ऐकला की आपल्या डोळ्यासमोर पैसा येतो. पै पैचा हिशोब हा वाक्प्रचार तर सर्व परिचित आहेच. पण जुन्या काव्यात हा शब्द अनेक अर्थांनी येतो माहितीये. म्हणजे खात्रीने, निश्चितपणे, एखाद्या पाशी, जवळ, कडे अशा विविध अर्थांनी तो वापरलेला दिसतो. पै एक दिपू लाविला सायासे, एका माणसाने स्वतः जवळ दिवा लावला अशी ज्ञानेश्वरीत एक ओवी येते. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. इथे हे निश्चितपणे सोपे साधन आहे असा अर्थ झाला. काव्यात पै हा पादपुराणासाठीही वापरला जातो. पूर्वी काय तप नेणे पै हो केले, निधान जोडिले पंढरीचे. आणि इतकंच नाही तर पै हा पैगंबरवासी या शब्दाचा संक्षेप म्हणूनही वापरला जातो. एका छोट्याशा पैचे किती वेगवेगळे अर्थ आहेत ना. खरं तर अशी शेकडो उदाहरणं सांगता येतील. तुम्हालाही असे कितीतरी शब्द आठवत असतील ना. आता सांगा बरं आम्हाला प्रतिक्रियेमध्ये. आणि आता मला सांगा, असे किती एकाक्षरी शब्द असतील असं तुम्हाला वाटतं? नाही, मी तुम्हाला नेमकी संख्या नाही सांगणार, पण तुम्हाला एका पुस्तकाविषयी नक्की सांगते. मराठीतील एकाक्षरी शब्दांचा लघुकोश. असा एका अक्षराच्या शब्दांवर कोश तयार करण्याची कल्पना कदाचित काही जणांना विचित्र वाटेल, पण असा वेगळा विचार करणारी माणसंच भाषेला नवं काही देऊन जातात. हा लघुकोश तयार केला आहे सुप्रसिद्ध लेखक आणि भाषा अभ्यासक भा. म. गोरे यांनी. आणि तेही वयाच्या 83व्या वर्षी. कमाल आहे ना. प्राध्यापक भा. म. गोरे हे इंग्रजीचे प्राध्यापक, लेखक आणि कोशकार. पण त्यांची एक खास ओळख होती. साहित्यातील छोट्या गोष्टींवर त्यांचं विलक्षण प्रेम. म्हणजे काही लोकांना मिनिएचर गोष्टींची आवड असते बघा, तसं त्यांना साहित्यातील छोट्या गोष्टींची आवड होती असं म्हणूया. एकेकाळी त्यांनी लघुतम कथा हा साहित्य प्रकार मराठीत रुजवण्याचा प्रयत्न केला होता. मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं ही त्यांची आवडच होती. आणि त्यांच्या संग्रहाचं नावही काय होतं माहितीये? थोड्यात गोडी. कदाचित म्हणूनच त्यांच्या नजरेत एकाक्षरी शब्द भरले. वाचनात एखादा एकाक्षरी शब्द आला की त्याचा अर्थ शोधायला स्वतंत्र कोश नव्हता. हा प्रश्न त्यांनी मनाशी धरला. आणि मग वयाच्या 82-83व्या वर्षी जेव्हा अनेक जण विश्रांतीचा विचार करतात, तेव्हा प्राध्यापक गोरे यांनी नवं संशोधन सुरू केलं. ज्ञानेश्वरी, तुकाराम, वामन पंडित, नाटकं, कादंबऱ्या, भावगीत, ग्रामीण बोली, लोकभाषा, जिथे जिथे एकाक्षरी शब्द सापडतील तिथून त्यांनी त्याची नोंद घ्यायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या टिपण वहीत बऱ्याच काळ अशा नोंदी केलेल्या होत्याच, पण त्या सहज किंवा हौस म्हणून केल्या होत्या. पण आता मात्र त्यांनी त्या शब्दांची व्यवस्थित विभागणी केली. त्याचे किती अर्थ होतात ते पाहिलं, त्याची उदाहरणं शोधली आणि त्यांनी मराठीतील पहिला एकाक्षरी शब्दांचा लघुकोश तयार केला. खरं तर हा केवळ कोश नाही, आयुष्यभर जपलेल्या एका ध्यासाचं फलितच आहे असं म्हणायला हवं. ह्यात मराठीच्या विविध बोलींमधून शब्द आहेत, जुन्या मराठीतील शब्द आहेत. त्यामुळे विविध रंगी ठसकेबाज मराठी आपल्याला या कोशात सापडते. भाषा समृद्ध करण्यासाठी गोरे यांनी घेतलेल्या या कष्टांचं कौतुक करावं तेवढं थोडंय, हो ना? चला तर मग वाह अशी एकाक्षरी दाद देऊया त्यांना. तसही ओम हे एकाक्षरी ब्रह्म मानलं जातं ना. एका अक्षराची ताकद इतकी आहे. उगीच नाही धचा मा केल्यावर इतिहास बदलला. आणि हो, तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर सोबत संकेत दुवा देते आहे. चिमुकला पण बहारदार कोश आहे, आपल्या संग्रही असायला हवा असा. नक्की वाचा. आणि मधुरा वेलणकर साटम ही युट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. म्हणजे काय, लाईक, शेअर, सबस्क्राईब याची आठवण करायला हवी का? छे, केलं ना, हो ना?
द्या टाळी. चला आता असे जास्तीत जास्त एकाक्षरी शब्द शोधूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.